जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की BSc IT करावा की BTech IT करावा, कोणता कोर्स तुमच्यासाठी योग्य आहे. त्यामध्ये मग दोन्हीची एलिजिबिलिटी काय असते किंवा फी कशी आहे, स्कोप कसा असतो दोन्ही कोर्सेस नंतर. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सॅलरी पण सांगणार आहे की दोन्ही कोर्सेस नंतर किती सॅलरी मिळते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर BSc IT जो आहे, बॅचलर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हा एक 3 वर्षांचा कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर, डेटाबेसेस आणि नेटवर्किंग विषयी नॉलेज इथे दिलं जातं BSc IT मध्ये. त्यानंतर जे BTech IT आहे, हा एक 4 वर्षांचा कोर्स आहे, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इथे पण तुम्हाला ज्यात डेटाबेसेस असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, वेब डेव्हलपमेंट असेल, याच्याविषयी तुम्हाला शिकवलं जातं. त्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस असेल, डाटा स्ट्रक्चर असतं, ऑपरेटिंग सिस्टम असते, याच्याविषयी तुम्हाला इथे नॉलेज दिलं जातं. आणि जर एलिजिबिलिटी बघितली तर BSc जर IT करायचं असेल तर तुम्ही 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं, तर तुम्ही BSc IT करू शकता. आणि जर तुम्हाला BTech IT करायचं असेल तर तुम्ही 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं, प्लस तुम्ही एंट्रन्स एक्झाम पण पास पाहिजे, जसं JEE असेल किंवा आपली महाराष्ट्राची MST CET आहे, तर ही पण पास असणं गरजेचं असतं. आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट कंपल्सरी पाहिजे तुमचे 12वी मध्ये. आणि बघा, ज्या मुलांचा डिप्लोमा कंप्लीट आहे तर ते डायरेक्ट सेकंड इयर साठी पण जाऊ शकता BTech ला, म्हणजे पहिलं वर्ष करायची गरज नाही, डायरेक्ट सेकंड इयरला जाऊ शकता. फक्त तिथे जागा ज्या असतात त्या खूप कमी असतात. आणि त्यानंतर बघा, फी बघितली तर फी कॉलेजवरती डिपेंड आहे की कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही जाताय. कारण कॉलेज खूप मॅटर करत असतं फी मध्ये. तर बघा, जर आपण एक ॲव्हरेज जर फी काढली तर ती BSc IT साठी असते 20,000 ते 1,10,000 पर्यंत तुम्हाला द्यावी लागू शकते पर इयर साठी. आणि BTech जे असतं त्याच्यासाठी जवळपास 80,000 पासून ते 3.5 लाखांपर्यंत तुम्हाला द्यावी लागू शकते पर इयरच्या हिशोबानं. हे कॉलेजवरती डिपेंड करतं. आणि बघा, याच्यामध्ये तुम्हाला दोन्हीमध्ये कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप पण मिळत असते. त्यानंतर बघा, स्कोप जर बघितलं तर BSc IT चा स्कोप पण चांगला आहे. त्यानंतर तुम्ही प्रोग्रामर असेल, कॉम्प्युटर सपोर्ट स्पेशलिस्ट आहे, सॉफ्टवेअर टेस्टर आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, वेब डेव्हलपर आहेत, अशा वेगवेगळ्या पोस्टवरती तुम्ही काम करू शकता. तर स्कोप BSc IT चा सुद्धा चांगला आहे. त्यानंतर BTech IT चा बघा, याच्यानंतर पण सुद्धा अँड्रॉइड डेव्हलपर असेल, वेब डेव्हलपर असेल, डेटा सायंटिस्ट आहे, अँड्रॉइड डेव्हलपर असतं, हे सगळे तुम्ही कामं करू शकता. बघा, BTech CS नंतर सगळ्यात जास्त जर कोणाला जॉब मिळत असेल तर ते BTech IT वाले आहे. बघा, BTech कम्प्युटर सायन्स नंतर BTech IT हे 2 नंबरवरती येतं, ज्यामध्ये मग ते चांगल्या कंपन्या असतात, जसं इन्फोसिस, TCS, विप्रो, तर ह्या तुम्हाला हायर करत असतात BTech IT वाल्यांना. जर दोन्हीपैकी जर कम्पेअर केला स्कोप, तर BTech IT चा जो आहे स्कोप चांगला असतो याच्यापेक्षा, BSc IT पेक्षा. तर ते एकदा तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा, सॅलरी जर बघितली तर ही डिपेंड करते तुमचं नॉलेज आणि स्किल कसं आहे. आणि कधी कधी कॉलेज सुद्धा मॅटर करतं की ते कॉलेज कोणत्या कॉलेजमधून करताय. जर इन कॅम्पस जर इंटरव्ह्यू झाला तर तुमचं पॅकेज जास्त मिळत असतं. पण आपण एक जर ॲव्हरेज काढलं तर BSc IT वाल्यांसाठी जवळपास 2.5 लाखांपासून ते 9 लाखांचं पॅकेज मिळत असतं. आणि जे BTech IT वाले आहेत यांना जवळपास 5 लाखांपासून ते 29 लाखांपर्यंतचं पॅकेज मिळत असतं पर इयरच्या हिशोबानं. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर मग कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.